शिर्डीमधील समाज माध्यमांवर सध्या जो मेसेज व्हायरल होत आहे तो कोणीतरी खोडसाळपणाने त्याच्यातील काही शब्द बदलून तो मेसेज व्हायरल करण्याचा आणि नागरिकांमध्ये अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मी सर्वांना असं सांगू इच्छितो की अशी काही घटना घडलेली नाही आहे आणि हे जे दोन संशयित इसम होते एका शिर्डीतील एका हॉटेलवर थांबलेले होते आणि त्यांच्याबद्दल आपल्याला पॉझिटिव्ह लीड्स आहेत, त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे आणि त्यांच्याकडे जे वाहन होतं त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती भेटलेली आहे, त्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत। तरी माझे सर्व नागरिकांना हेच सांगणे राहील की अशा कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जे कोणी आपण अशा अफवा पसरवायला जबाबदार आहेत यांच्यावर पण आम्ही सक्त कारवाई करणार आहोत। हा जो मेसेज फॉरवर्ड केला जातोय याच्यात जे दोन युवक दिसत आहेत ते कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असण्याची दाट शक्यता आहे, त्या दृष्टीने तसेच आपण सर्वच बाजूंनी विचार करून या प्रकरणामध्ये पुढील तपास करत आहोत की हे जे अफवा पसरवणार आहेत अशा मेसेजवर सध्या जे सोशल मीडियामुळे किंवा व्हॉट्सॲपमुळे हे मेसेज पटापट पसरवले जातात, पण त्याच्यामध्ये बऱ्याचदा सत्यता नसते किंवा कोणीतरी काही शब्द बदलून त्यांना वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या घटनेला जास्त तीव्रता देण्याचा प्रयत्न करतो, पण तशी घटना नाही आहे। त्या दृष्टीने आपण पुढील तपास करत आहोत। या दृष्टीने आपण एक पूर्णपणे आता नव्याने सर्व हॉटेल व्यावसायिकांशी संपर्क करणार आहोत। शिर्डीमध्ये जेवढे हॉटेल आहेत यातून आपण खात्री करणार आहोत की एकही हॉटेल यातून सुटणार नाही। सर्व हॉटेल व्यावसायिकांचं एक आपल्याकडे रजिस्टर बनवून त्यांच्यातले जे हॉटेल चालक किंवा मॅनेजर असेल यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे आपल्याकडे घेऊन आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू। तसेच सोशल मीडियाचा जो निगेटिव्ह उपयोग ह्या प्रकरणात आपल्याला दिसून येतं त्याप्रमाणे एक पॉझिटिव्ह प्रकारे आपण त्यांचा ग्रुप करून त्यांच्याशी संपर्कात राहून इथून पुढे असे काही अनोळखी व्यक्ती किंवा पोलिसांशी संबंधित बरेचदा काही आरोपी वगैरे अशा हॉटेलमध्ये आलेले असतात ते त्यांच्या संदर्भात आपण एक पॉझिटिव्ह प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून त्यांचा एक ग्रुप तयार करूया।